नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ॲक्टिव्ह फार्मर आणि माझ्या शेतीविषयक चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, आतापर्यंत आपण कांदा पिकावर अनेक नियोजन बघितलेले आहेत, पण या वर्षी आपण पहिल्यांदा मल्चिंगवर कांदा लागवड केलेला आहे आणि त्याचं नियोजन सध्या सुरू आहे। या नियोजनाअंतर्गत मी तुम्हाला आतापर्यंत 2 आळवण्या आणि 2 फवारण्या कोणकोणत्या केलेल्या आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे। शेतकरी मित्रांनो, आता हा माझा प्लॉट आहे 50 ते 55 दिवसाच्या दरम्यान। आतापर्यंत एकदम योग्य दिशेने या प्लॉटची वाढ सुरू आहे आणि हीच वाढ टिकून ठेवण्यासाठी आणि याची गतिमानता राखण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा या 5व्या पाण्याबरोबर आळवणी करणं गरजेचे आहे। मग कोणती आळवणी करणार, कशासाठी करणार, तर शेतकरी मित्रांनो, याची जी वाढ आहे याची गतिमानता टिकली पाहिजे, रूट झोन मध्ये मातीचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे, मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे सूक्ष्मजीव सृष्टी जी आहे तिच्यातही वाढ झाली पाहिजे, जेणेकरून आपल्या जमिनीमध्ये पडलेले जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे ते जास्तीत जास्त आपल्या पिकापर्यंत पोहोचवतील आणि आपलं पीक जे आहे ते या क्लायमेट मध्ये जे काही बदल होतात तर त्याच्या विरुद्ध याची सहनशक्ती वाढवण्याचं काम आपल्याला या आळवणीद्वारे करायचं आहे। शिवाय शेतकरी मित्रांनो, 50 ते 55 दिवसाचा पिरियड म्हणजे आपल्या कांद्याची मान बनवण्यासाठी आपल्याला योग्य संधी आहे, योग्य वेळ आहे। तर त्याच्यासाठी आपल्याला फॉस्फरस युक्त वॉटर सोल्युबल खत देणं देखील तितकंच गरजेचं आहे। मग शेतकरी मित्रांनो, इतके सगळं जे जोमदार वाढ सुरू आहे ती कंटिन्यू राखण्यासाठी आपल्याला एक आळवणी करायची आहे आणि ही आळवणी आपल्याला करायची आहे। हे इथं मी ते प्रॉडक्ट आणलेले आहे आणि जे 5वं पाणी सुरू आहे त्या माध्यमातून मी देणार आहे। ही सगळी जे आळवणीमध्ये मी प्रॉडक्ट वापरतो आहे ते सह्याद्री बायोटेकचे आहे। तुम्हाला जर पाहिजे असेल तर वर कोपऱ्यामध्ये मी तुम्हाला मोबाईल नंबर देतोय, तिथं जाऊन तुम्ही चौकशी करा, माहिती घ्या। प्रॉडक्ट मागवायचे असतील तरी तुम्हाला ते शक्य आहे। तत्पूर्वी मी तुम्हाला सांगतो की कोणते प्रॉडक्ट कशासाठी वापरणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, सगळ्यात पहिले मी हे बॉन्ड वापरतो आहे। या बॉन्ड मध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत। हे जे बॉन्ड बनवण्यात आलेलं आहे हे 100% पाण्यामध्ये विरघळणारं बनवण्यात आलेलं आहे, त्याच्यामुळे 100% वापरलं जातं। शिवाय यामध्ये फेरस, मॅंगनीज, झिंक, कॉपर, बोरॉन अशा प्रकारचे घटक असल्यामुळे आपल्या कांदा पिकाला जे महत्त्वाचे सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत ते मिळायला सगळ्यात जास्त मदत होते। त्यामुळे सूक्ष्म अन्नद्रव्यांची कोणत्याही प्रकारची कमतरता जी असेल ती भरून निघेल, नसेल तर ती जाणवणार नाही, असं हे बॉन्डचं काम आहे। हे बॉन्ड आपल्याला प्रति एकर 2.5 किलो 200 लिटर पाण्याबरोबर आपल्या जमिनीतून द्यायचं आहे। त्याच्याबरोबर शेतकरी मित्रांनो, आपल्याला ऑर्गॅनिक कार्बन किंवा कार्बन युक्त जे प्रॉडक्ट आहेत बायो ऑर्गॅनिक स्टिम्युलेटर म्हणून हे मी ग्रोटेन घेतलेला आहे। आपल्या कांद्यांच्या मुळांचा जो विकास सुरू आहे तो कंटिन्यू राखण्यासाठी, त्याच्यात गतिमानता आणण्यासाठी, जमिनीचं आरोग्य सुधारण्यासाठी, सूक्ष्म जीवसृष्टी वाढवण्यासाठी, टिकवण्यासाठी, शिवाय याच्यामध्ये ह्युमिक ऍसिड आहे, फ्युल्विक ऍसिड आहे। आपल्या पिकामध्ये जे हार्मोन्स बदल होत असतात त्यानुसार त्याची वाढ गतिमान ठेवण्यासाठी हे ग्रोटेन खूप महत्त्वाचं आहे। हे तुम्हाला प्रति एकर 2 लिटर 200 लिटर पाण्याबरोबर या बॉन्ड बरोबरच तुम्हाला द्यायचं आहे। त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, मानदांड आणि पाथींचा पंजा बनण्यासाठी, विण चांगली घट्ट होण्यासाठी आपल्याला फॉस्फरसची गरज असते। त्यासाठी मी सह्याद्री बायोटेकचं क्रोफट 1448+T म्हणजे स्ट्रेस एलिमेंट, म्हणजे दिवसा ऊन रात्री थंडी याच्यामध्ये जो स्ट्रेस आपल्या पिकावर येत असतो तो कमी करण्याचं हे काम करतं। शिवाय याच्यामध्ये जे 48% फॉस्फरस आहे तो फॉस्फरस आपल्या पिकामध्ये विण बनवण्याचं काम करेल, पंजा बनवण्याचं काम करेल, शिवाय आपल्या कांद्याची जी मान आहे ती चांगलं बनवण्याचं काम करेल। त्याच्यामुळे हे 1448 आपल्याला वापरणं गरजेचं आहे। ते महत्त्वाचं याच्यासाठी आहे की या पिरियड मध्ये जी फॉस्फरसची कमतरता दिसून येऊ शकते ती कमतरता भरून काढायचं काम करेल आणि आपल्या पिकाची जोमदार वाढ असेल किंवा मी सांगितलेल्या ज्या सगळ्या गोष्टी आहे त्या नंबर 1 होतील आणि आपल्या पिकाचं उत्पादन वाढेल। शेतकरी मित्रांनो, हे जे क्रोफट 1448 आहे ते तुम्हाला प्रति एकर 2.5 किलो प्रति 200 लिटर पाण्यात हे ग्रोटेन आणि बॉन्ड बरोबर तुम्ही देऊ शकता। जर या पद्धतीने तुम्ही जर आळवणी केली तर येत्या काळामध्ये पुन्हा तुम्हाला मी प्लॉटचं ऑब्झर्वेशन देईल, त्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हा प्लॉट एकदम योग्य दिशेने बनतो आहे। शेतकरी मित्रांनो, असेच तुम्हाला जर मल्चिंगवरील कांद्याचं नियोजन जाणून घ्यायचं असेल आणि आज जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मला सबस्क्राइब करून ठेवा। इतर गरजवंत जे शेतकरी आहेत त्यांना शेअर करा, आवडलं तर लाईक करा। चला भेटूया अशाच माहितीपूर्ण, महत्त्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।